संसार हा फलकट आहे. सार काय असेल तर देव आहे. कारण प्रपंच हा किती करीत जा आतापर्यंत कोणी संपवलेला नाही. येऊन या काळ बैसला से उसा झाकी तो शिकैसा डोळे आता वाचे नारायण वदे तो सादर काळपास साचार चुके जेणे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय पैठण निवासी शांतीब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात, काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसला. 5-7 लोक सोडून दिले, त्या काळानं कोणालाही सोडलेलं नाही. पैसे किती जवळ असू द्या. एक जण म्हणला भरपूर पैसे आहेत माझ्याकडं, असू दे ना, पप्याच्या माईला दागिने घे. काय करशील तू, लोकांना थोडे द्यायला लागला. तू रक्ताच्या नात्यातल्या लोकांसाठी थोडं कमवून ठेवायला, मग तुझ्या पैशाला भेऊन यम तुला कसं भेईन? नाही भेट. रावणाला भेला नाही तर 4-2 कोटीवाल्याला तर दुपारा हानीन ना. विठाला पैशावाल्यांना सुद्धा यम भेट नाही. एक जण मला म्हणला, महाराज मी गाथा पाठ केला. मग कस करतो, आम्हाला हाणतो का? केला असन तू गाथा पाठ, तू ज्ञानेश्वरी पाठ केली असेल, शास्त्र पाठ केले असतील, पुराण पाठ केले असतील, पण यम भेट नाही तुला. फक्त निष्ठेनं भजन करणाऱ्या लोकांना यम नेणार, त्याबद्दल दुमत नाही. फक्त मांजर पिलाला या घरून दुसऱ्या घरी नेती अशा पद्धतीचा यम नेणार. आणि हराम खोरायला यम, मांजर उंदराला धरीती तसा नेणार. विठाला विठाला काही जरी अभ्यास केला तर मरण मात्र चुकत नाही. त्याचा सिद्धांत आहे, मृत्यू लोकामध्ये जीवदशेला, मृत्यू लोकामध्ये जीवदशेला जगाचा मालक जरी आला तर त्यालाही थांबता येत नाही. येराती पामर जीव. जीवदशेला जगाचा मालक जरी आला तर त्याला सुद्धा इथं थांबता येत नाही. त्याला सुद्धा या मृत्यू लोकाची मर्यादा आहे, या मृत्यू लोकीची आचारसंहिता आहे. जीवदशेला आलेला प्रत्येक व्यक्ती, हे 7 लोक सोडून दिले तर नाही थांबता येत. देव जरी असेल, येरते पामर जीव किती, नाही थांबता येत. मालकांना एका व्यक्तीनं प्रश्न केला, पैठणच्या मालकाला. मालक हा काळ दिसत नव्हता. नाही दिसत काळ, ठराविक वयामध्ये काळ दिसत नाही. तारुण्याची मुसमुशी असली की काहीच दिसत नाही. तर मायबाप दिसत नाही तर यम कसा दिसन त्या बडव्याला? यम कसा दिसन? नाही दिसत यम. पैशाचा जरासा मर्यादेपेक्षा शिल्लक जोर झाल्यावर यम दिसत नाही. एक जण म्हणला, माझ्यासारखा अभ्यासू कोण नाही, मग यम दिसत नाही. पण प्रत्येकाला जरा अवस्था आहे. जरा म्हणजे म्हातारपण. ह्या सगळ्या गोष्टी रिचवत असतात. मग ज्या दिवशी रिचवतात का त्या दिवशी यम असा टकटक दिसतो. मालकांना सांगितलं पैठणच्या यम दिसायला, आता करू काय? काय नाही म्हणले, तुला याच्या अगोदरही जरी यम दिसला असता तरी मरण काही रुकत नव्हतं. फक्त यमाच्या त्रासातून जर तुला वाचायचं असेल तर भजन करावं लागेल. वाचे नारायण वदे तो सादर काळ पास साचार चुके जेणे. या काळाच्या जाचातून जर तुला वाचायचं असेल तर भजन करणं अत्यंत गरजेचं आहे. पण भजनामध्ये निष्ठा असली पाहिजे, निष्ठा निष्ठी नाही. विठाला असे तर कुंटलानं भजन करायले, टनानं भजन करायले, टनानं. त्याला आवडलं पाहिजे, त्याला भजन म्हणतात. विठाला असं जर भजन केलं तर मात्र यमाच्या जाचातून वाचशील. वाच वाया हा संसार
करशी हव भरी काळाची तो फेरी निकटाली. माणूस प्रपंच करत असताना हाव शिल्लक आहे. करू नका असं कोणी सांगितलं नाही. नका त्याजू रांडा पोरे सुखे बांधा माड्या घरे. लेकरं बाळा हाकलून द्या, माऱ्या पारून टाका असं नाही म्हटले. करा करा, पण पक्षासारखा संसार करायचा. पक्षी अंगणी वाळू घातली एका बाईनं. 50 चिमण्या आल्या, टप 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 बाजरी खाल्ली निघून गेल्या. कावळं बाजूला बसलेलं होतं झाडावर. ते कावळं त्या चिमण्याला म्हणलंय, नुसते बाजरे खाल्ले, गथुडं काऊन बांधून नेत नाहीत. चिमण्या म्हणल्या, गथुडं बांधणाऱ्याला लय व्यथा माग लागली, त्याच्यामुळे नकोय गथुडं. आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ जळी सत्यवादी करी संसार सकळ. अलिप्त कमल जळी जैसे अलिप्त कमल जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळ. अलिप्त कमल जळी जैसे अलिप्त कमल जळी जैसे. कमळाचं फुल हे पाण्यात जन्माला येतंय. जलयायतं प्रकटशयो पुष्पाधियो माल्याधियो नाम यत्पत्रेषु नैव जलानां स्थापितं जलयामि. भाष्यकार सांगतात, पाण्यात कमळ जन्माला येतंय, पण अलिप्त पान आहे, थेंबही टिकत नाही त्याच्यावर. अशी काही माणसं संसार करतात, त्याच्यामुळं ते संसारात सुखी असतात. जास्त हाव नकोय. आपल्या शेतामध्ये काजू लावा, बदाम लावा, पिस्ता लावा, नाही काही जवकलं तर एरंड लावा, पण मधात बदाड पडू द्या लागलाय आणि बांधाच्या कडीला आऊत गेल्यावर मग शेल्यावर पाय देऊन आपलं रान मोठं करायला आणि दुसऱ्याचं बारीक करायला, ही हाव झाली. अनावश्यक हाव आहे. या हवेत काळ जवळ आलेला कळत नसतोय. मग असा संसार नकोय. एका जनार्दनी नको याता याती संसार फजिती जन्म दुःख. या प्रपंचातलं फळ दुःख रूप आहे. का दुःख रूप आहे? कारण देहूतले मालक सांगतात, फलकट तो संसार. संसार हा फलकट आहे. सार काय असेल तर देव आहे. कारण प्रपंच हा किती करीत जा, आतापर्यंत कोणी संपवलेला नाही. 80,000 बायका ज्याला होत्या त्यालाही संसार कटाळला नाही, तोच संसाराला कटाळला. ज्याला 703 बायका होत्या त्यालाही संसार कटाळला नाही, हाच संसाराला कटाळा. हा पंढरपुरातल्या मालकाचा बाप होता, दशरथ राजा, तरी संसाराला कटाळला, संसार नाही कंटाळला. चित्रकेतूला 1 कोटी बायका होत्या, 1 कोटी बायका चित्रकेतूला. पुराण वाची जा, लक्षात येईल तुमच्या. संसार नाही चित्रकेतूला कंटाळला, संसाराला चित्रकेतू कंटाळला. 1800 बायका एका राजाला होत्या, झोपीत पदर पडू देत नव्हत्या. झोपीत तर नवऱ्याला आरतुर बोलणं तर लांब सोडून द्या, खालीवरनं बोलणं तर लांब सोडून द्या, गुच्छा हाणणं तर लांब सोडून द्या, पप्याचा बाप म्हणणं तर लांब सोडून द्या. झोपीत पदर पडू देत नव्हत्या, झोपीत. तर त्याला शेवटी संसाराला कंटाळून भगवं घालावं लागलं. देवासाठी घेऊन जोग अवघाची भोग त्याजीला, अवघाची भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला. देवासाठी घेऊन जोग अवघाची भोग त्याजीला, अवघाची
नाही कंटाळला संसार, हे संसाराला कंटाळले. एका राजाच्या दारात एक ब्रह्मवेत्ता आला. ब्रह्मवेत्ता कोणाला म्हणतात? ब्रह्मवेत्ता. घरच्याच्या भेन भेन डोंगरात जाऊन झोपडं करून भजन करू लागलं आणि ते म्हणला मी साधू आहे, तुला यम हानीन सुंबळ्या. विडाला विडाला काही बी अंगाला चिटकून नाही घेतलं पाहिजे. लायकी असली पाहिजे, ती अवस्था असली पाहिजे, त्या दशेला पोचला पाहिजे, तर तो लायक संपन्न असतो. ब्रह्मवेत्ते 4 शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. प्रत्यक्ष देव झालेली लोक हरी जानोने हरी जाणे. प्रत्यक्ष देव आहेत, विटेवरचे मालक आहेत 4 ब्रह्मवेत्ते. त्याच्यातला एक ब्रह्मवेत्ता एका राजाकडे गेला, त्याला बायका होत्या 1200. काय वजनदार लोक होते हो. एक एकच भिरभिऱ्यावानी फिरवायली काय काय लोकायला, एक एक. हो, एक एक असून दुखायला माहेराला पाठीत. आणि धडधाटक झाली की मग खुरपायला रोजदारी घ्यायला हे घरी बोली तू. एक 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 1200 बायका. असा प्रपंचिक त्याच्या दारात ब्रह्मवेत्ता गेला. तर ब्रह्मवेत्याला स्वतःची चाहूल दाखवणारा, जागा दाखवणारा राजा, त्याचं नाव होतं, तो पंढरपुरातल्या मालकाचा सासरा होता. सांगता येईल नाव त्याचं? जाजा जनक. वा ना, जनक राजा. राजे हो, विटेवरच्या मालकाचा सासरा आहे, पैशाची मालकीन ज्याची कन्या आहे, हा सुद्धा संसाराला कटाळला. म्हणून तर मालक एका दिवशी म्हणले, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, सेवा कुटुंबाची करिताया, सेवा कुटुंबाची करिताया, सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, कुटुंबाची करिताया सेवा कुटुंब. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची. म्हणून मालक म्हणतात, एका जनार्दनी नको याता याती, संसार फजिती जन्म दुःख, पांथस्तो भयस्थितानां जायतो जीवसृष्टिया, नैव पांथस्तं सिनत्वाय जायं, पांथस्त्वं जायतं दक्षिणाधिपतये. युगजन म्हणलाय कशातलंय? म्हणलं ऊसातलंय. तुला पटलं मान, नको पटलं नको मानू, काय घेणं आहे तुला? ऐका नाही, बऱ्याच लोकायला दुसऱ्याची धुणे धुवाचा नाद आहे. जे माणसं विनाकारण दुसऱ्याचे धुणे धुतात त्याला कालांतरानं बायकोच्या साड्या धुवाची वेळ येत असती. म्हणून दुसऱ्याचे धुणे नाही धुतले पाहिजे. अर्थ आहे मघाच्या कडव्याचा असा होता, रस्ता आतापर्यंत दमलाच नाही. रस्त्याहून जाणारे कितीतरी मेले, पण रस्ता नाही दमला, त्याचं नाव संसार आहे. म्हणून हा करत असताना मात्र्यात करावा, चौकटीत करावा, संतांनी सांगितलेल्या आचारसंहितेत करावा, मग मात्र दुःख नाही. असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. विडाला विडाला मोठ्या
मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने आजचा हा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. वैकुंठवासी, स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी केशवराव भाऊराव केदार मांडेखेल गावातले एक साधं सुद्धा शेतकरी कुटुंबातलं एक नाविन्यपूर्ण रत्न. या व्यक्तीला दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि तो निरोप स्वीकारला. इहलोकातली यात्रा सोडली आणि परलोकात ते निघून गेले. त्यांना आज वर्ष झाले. त्यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त, वर्ष श्राद्धानिमित्त, आजच्या पिंडानिमित्त विजयकुमारजी असतील, दिलीपराव असतील आणि आदिनाथ असतील, हे 3 सुपुत्र आहेत केशवरावांचे. ज्या वडिलांनी आपल्याला विश्व दाखवलं त्यांच्या ऋणातून आपण नाही उत्तीर्ण होऊ शकत. वडील वडील आहेत, आई आई आहे. धर्मसिद्धांत असा सांगतो, श्रुतिशास्त्र असं सांगते, पुराण असं सांगते, ऋषीमुनी असं सांगतात की माय बापापेक्षा श्रेष्ठ जगात देवच नाही. विठाला 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 विठाला. ज्याचे आई वडील जिवंत आहेत तो दिवसात जर एकदा पाया पडत असेल मायबापाच्या, तर भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची त्याला गरज नाही. आणि तो मायबापाच्या पाया पडत नसल आणि सगळे देव डोक्यावर घेऊन फिरत असेल तर त्याच्यासारखा भडवा जगात कोणी नसल. विठाला विठाला. सकल तीर्थाची धुरे जे का जान माता पितरे. गंगा 350 सांगितल्या, समुद्र 7 सांगितले, पण 350 357 झाले का? महाराजानं 357 संख्या दिली नाही. याच्यात एखाद्या पुराणानं, शास्त्रानं जर तीर्थ सांगितलं असेल तर ते तीर्थ आपल्याकडून वंचित राहू नये म्हणून सकल तीर्थाची धुरे. विश्वात जेवढे पवित्र तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थाचे बॉस ज्याचे त्याचे मायबाप आहेत. विठाला विठाला. अशा आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होणं शक्य नाही. नाही शक्य, नाही शक्य. सज्जनो, अष्टवक्र झाला नाही. आई वडिलांच्या ऋणातून मुक्त अष्टवक्र होऊ शकत नाही. अष्टवक्र तर तुमची आमची काय कथा आहे? आपली पात्रता तरी काय, आपली योग्यता तरी काय, लायकी नाही आपली. आपण नाही ऋणातून मुक्त होऊ शकत. पण ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ नामस्मरण व्हावं. त्या वडिलांच्या प्रित्यर्थ कोणाची आई असेल, कोणाचे वडील असतात, कोणाची आजी असेल, कोणाचे काका असतील, कोणाची मावशी असेल, नाते असतात. असे प्रत्येकाचे नाते असतात. या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाहीत. पण त्या वडिलांच्या प्रित्यर्थ नामस्मरण व्हावं, 4 पात्र दारात अन्नदान व्हावं आणि विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे एकत्रित यावं आणि त्यांच्या नावाला, त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळावा. या अनुषंगानं विजयकुमारजी असतील, दिलीपराव असतील आणि आदिनाथराव असतील, त्यांनी आपल्या बाबांचं मोठ्या आदरयुक्त अंतकरणाने, भावयुक्त अंतकरणाने पुण्यस्मरण करतात. त्या 3ही बंधूंना धन्यवाद. मला असं वाटते तारखीच्या संदर्भात फोन करत होते ते सुनील महाराज केंद्रे, ते संपर्क करत होते. उत्तरेश्वर बापूही तुमच्यासोबत बोलत होते. तुम्हालाही धन्यवाद. उपस्थित मृदंगाचार्य, मला वाटते मृदंग क्षेत्रातलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फार एक नाविन्यपूर्ण रत्न होऊन गेलं. अशा मृदंग क्षेत्रातील नाविन्यपूर्ण रत्नाच्या पोटी जन्माला आलेलं रत्न आदरणीय अनुज महाराज देशमुख, गुरुवर्य वैकुंठवासी देशमुख गुरुजींचे ते सुपुत्र आहेत. तुम्हाला सुद्धा धन्यवाद, प्रणाम. आदरणीय वांगीकर तात्या आहेत, तात्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. आमचे अण्णा आहेत डावीकर, अण्णांना सुद्धा प्रणाम. रामेश्वर महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. मनोज महाराज तुम्हाला प्रणाम. बाजूचे हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज असतील, सुनील महाराज असतील,
आदरणीय गुरुजी असतील, उपस्थित सर्व ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन करणाऱ्या सर्व वारकऱ्यांना प्रणाम. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ जी भजनी मंडळ आहे त्यांना सुद्धा प्रणाम करतो. पंचक्रोशीतलं जे भजनी मंडळ आहे त्यांनाही प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद देतो आणि अभंगावर येतोय. विठाला विठाला नाही सोडलं आतापर्यंत काळाने कोणाला, नाही सोडलं, नाही सोडलं. काळा हा भयानक, विटेवरच्या मालकानं कामाला लावलेला एक कर्तव्य दक्ष विटेवरच्या मालकाचा चाकर आहे, नौकर आहे. त्याच्या कामात कुसराई नाही, काही कुसराई नाही कामात, एका तिळा इतकी सुद्धा नाही. लागला सरसा पाठी वाटी, लागला सरसा पाठो वाटी, लागला सरीसा पाठी वाटी, लागला सरीसा पाठो वाटी. किती काळाचा सोसावा ओळसता, लागला सरसा पाठो वाटी, लागला सरसा पाठो वाटी. नाही भेटते कोणाला. किती कर्तव्य दक्ष. आई लेकराला जीव घालीत असताना आई भूक लागली म्हणलं असं लेकरानं म्हणल्यावर एखाद्या वेळेस तिच्याकडून 5 मिनिटं उशीर होईल. एवढं लेकरू पाळण्यात रडायले, काम सोडून हात धुवून पाळण्यापर्यंत जाऊस तर आईला सुद्धा लेकराला पाजायला वेळ लागतो, पण यम नाही वेळ लागू शकत. माशी पाखू पाखडे तव हे सरी. वेळ संपल्याच्या नंतर वरुतया चक्षुपाती सवे एक एकाशी मिनती, ते वेळ ठाव निघुती निमिष मनती त्याशी हो. कितीतरी पुरावे डोळ्याच्या बाबतीत. वरचं पापणं खालच्या पापणाला चिटकतंय इतका वेळ सुद्धा काळ कोणाच्या बापाची वाट पाहत नाही. नाही नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुणी. क्या बात आहे. भीती नाही यमाला, भीती नाही, भीतच नाही कोणाला, भीतच नाही. निष्ठुर येतो यम. मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती झोरीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर. यमाच्या किंकर बहुजाल, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, यमाच्या किंकर बहुजाल, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती जोडीती निष्ठुर, यमाच्या किंकर बहुजाल, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, यमाच्या किंकर बहुजाल, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर. करुणा नाही, निष्ठुर येतो यम. नाही भीत कोणाला, भीत नाही. केवढाही मोठा माणूस असू द्या त्याच्या उशाला काळ. एके दिवशी देहूतले मालक एका 60, 65, 70 वर्षाच्या बाईच्या घरी जेवायला गेले. तुकोबाराय. बाई एकटीच होती, विधवा स्त्री होती. असं पुराण सांगते, मी नाही. असं इतिहास सांगते, मी नाही. मी काही त्या गावातला सरपंच नव्हतो. विधवा स्त्री आहे, 60, 65, 70 वर्षाची बाई आहे. पण तुकोबाराय तिच्याकडे जेवायला गेले. अधिकार किती मोठा असेल कल्पना करा. अहो, आमच्यासारख्या 2-4 अभंग पाठ करणाऱ्याला सुद्धा लोक म्हणतात, या ना आमच्या इथं चहा घ्या, दूध घ्या, 2 घास भाकरी खा. आमच्यासारख्याला तर तुकोबारायचा अधिकार किती मोठा आहे. यमाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद. जगा काळ काय आम्ही माथा दिला, एवढी शक्ती त्यांची.
श्रद्धायुक्त अंतकरणाची स्त्री होती ती. तिची शाखा होती आश्विलायन. आश्विलायन शाखेतली ती म्हातारी होती. 60-65-70 वर्ष तिचं वय. आणि काबाड कष्ट करून सुदाम कष्टाच्या पैशानं जेवायला केलतं. 10-11 ब्राह्मण तुकोबराय सोबत आणि बरीपैकी वारकरी मिळून 50-50 लोकांची संख्या तुकोबरायसह त्या म्हातारीच्या घरी जेवायला सकाळी जायचे. गावात पोचले. पंत्राळी लावण्यासाठी, पात्र लावण्यासाठी 2-4 माणसं पाठविली तुकोबरायने तिच्या घरी. झोपडं होतं तिला, बऱ्यापैकी 50-50 वाशाचं झोपडं होतं. म्हणजे 60-70 माणसं बसतेत. एखाद्या वेळेस जीनच्या पॅन्टीवाल्यांना वाशे कळणार नाहीत. हे 5-4 लोक पंत्राळी लावण्यासाठी ज्या वेळेला तिच्याकडे जातात त्यावेळेला ते मंदिरात वापस येतात. तुकोबारायने विचारलं, का रे बाबा, का वापस आलात? काय सांगायचं महाराज, ज्या माऊलीनं आपल्याला श्रद्धेनं जेवायला बोलिले तिच्या घरचं जेवण म्हणजे दक्षिणेच्या राजाचा निरोप आहे. आपण वाचत नाहीत. तिच्या घरचं जेवण म्हणजे तात्काळ यमाच्या घरी जाणं आहे. महाराज म्हणले, अरे जी ब्राह्मणांना जीव घालते, जी वारकऱ्याला जीव घालते, आणि तिच्या घरचं अन्न खाल्ल्यावर आपण यमाच्या घरी जाऊ? डोके खराब झालेत का तुमचे? तुकोबराय बोलतात. त्याच्यातल्या एका व्यक्तीनं धाडस करून तुकोबरायनं सांगितलं, मालक, बाईच्या घराच्या बाजूला 2 मजली माडी आहे. तिची त्या माडीची पाषाणाची दगडाची भिंत आहे. त्या भिंतीतली अर्धी भिंत कोसळली आणि अर्धी शिल्लक राहिली एकीकडची बाजू. आणि 10 मिनिटात ती भिंत पडते. पाऊस थोडासा चालू होता. खड्यानं खडा खाली पडायला लागलाय. येऊन या काळ बैसला शेवसा सांगतोय. पडते ती भिंत काही वेळात. तुकोबराय होते. गोड आवाज आहे, थोडासा कडक करा. तुकोबरायने सांगितलं, अरे तुम्ही निष्ठावंत ब्राह्मण आहात. याच्यातले निष्ठावंत वारकरी आहेत. याच्यातला एकही बरमुडा घालीत नाही. याच्यातला एकही तंबाखू खात नाही. याच्यातला एकही सिगारेट वडत नाही. याच्यातला एकही भिडी वडत नाही. सात्विक वारकरी आहात, सात्विक ब्राह्मण आहात. तुमच्याकडं निष्ठा अशी रसरशीत आहे. एखादा जो आंबा असतो का, त्याची कोय बारीक असती आणि मधात रस जास्त असतो. त्या आंब्याचा रस चांगला. काही आंबे मोठाले आहेत पण कोय खपक्या. दुलडी भर माचल्याच्या नंतर तांब्याभर रस निघणं. कातडही असं जाड आणि कोयही खपक्या, मधात मधच नाही. म्हणजे हे देखावा. अरे तुम्ही रसरसित परमार्थिक आहात. निष्ठा आहे तुमच्या भोवताला, अशी सारखी निष्ठा आहे. आणि काय माय वेली भिंतीची तुमच्या अंगावर पडायला. वाक्यात काय दम असेल पान तुकोबरायच्या. काय भिंतीची माय वेली तुमच्या अंगावर पडायला. जा लावा पात्र, काय काळजी करू नका. यम येत नाही तिथं आपल्याला. गेले आणि पात्र लावले. पळसाचे लावले असतील किंवा केळीचे पानं असतील तर दोन्हीकून कापले असतील. पानं गरम केले असतील, त्याचे द्रोणं लावले असतील केळीच्या पानाचे सुद्धा. अशा दिवसात केळीचं पान जिथं टोचलं तिथं फाटत असते. त्याच्यामुळं त्याला गरम केलं की मग द्रोणे लावता येते. नाही तर ते फाटतं. कुठं टोचा तुम्ही त्याला, लगेच ते चिरते. पात्र लावली. दुपारी 12-12:15 वाजले आणि तुकोबराय पूर्ण बाकीची राहिलेली वारकरी ब्राह्मण घेऊन त्या म्हातारीच्या झोपड्यामध्ये 51 लोकांची संख्या हे वारकरी आणि ब्राह्मण मध्ये पोचले. पात्र लावली. काय स्वयंपाक केला असेल त्या माऊलीनं त्या काळात, 400 वर्षापूर्वीची कथा आहे. जे काय असेल तिनं श्रद्धेनं केलेलं सगळ्यांना वाढलं आणि श्लोक म्हटला, जेवू लागले. काही लोकांनी इतक्या लवकर जेवण आटोपलं की जेवता जेवता त्यांना भिंत दिसत होती. पडती काय अंगावर. एवढे गडबडीत जेवत होते. तुकोबराय मात्र शांत जेवत होते.
बाकीच्यांना तुकोबारायचा थोडासा मनातून जरी येत नसेल तर वरून वरून राग येऊ लागला, हे का आवरीत नसतील बाबा, कशामुळे आवरीत नसतील, भिंत पडतील ती अंगावर मरून आपण सारे जण आता का आवरीत नसतील. बरं इकून तिकून तुकोबारायचं जेवण आटपलं तर तुकोबारायच्या बाजूला दक्षिणेचं टोपलं होतं. पूर्वीच्या काळात दक्षिणा द्यायची पद्धत विड्याच्या पानावर देत होते किंवा जेवताना ताटाला लाईत होते. आता पाकिटात देते उडून जाऊन म्हणून नारळ वरून ठेवते. काय तसं ना, मग ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टी घडत असतात. तर टोपल्यात विडे होते, विड्यावर आणा आदला पै काय ठेवलेली त्या काळात 400 वर्षापूर्वीची दक्षिणा असेल. त्यांना असं वाटत होतं तुकोबारायांनी म्हातारीला आदेश द्यावा आणि त्यांनी पटपट पटपट विडे द्यावं. मागं सरकले, पुढचे पात्र उचलले, पाठीमागं सरकले. काय मुखशुद्धी करता तिनं काय दिलं असेल त्या म्हातारीनं देव जाणे. आणि मग सांगितलं बाई ह्या टोपल्याला हात लाव. त्या म्हातारीनं त्या विड्याच्या आणि दक्षिणेच्या टोपल्याला हात लावल्याच्या नंतर तुकोबारायांनी ते टोपलं बाकीच्याकडं ढकललं. ब्राह्मण मंडळी होती, विडा आणि एक एक आदला घेऊन टाका. त्या काळातले पैसे सांगतोय, आदला, कवडी, दमडी, खडका, लालपई, डबल पैसा, त्या काळातले पैसे. ज्यांच्या पॅन्टेवाल्याला हे माहीत नसतील, मलाही माहीत नाहीत, पण मला वाचायचा नाद आहे. माझ्या तरी काळात कुठं पैसे होते ते वाचायचा नाद आहे. सगळ्यांना दिली. आता दक्षिणा घेतल्याच्या नंतर थांबायचं नाही, काही संबंध नाही ना, निघावं. पण तुकोबारायांनी सगळ्याला सांगितलं उठायचं नाही, बसा खाले, उठायचं नाही म्हणे. त्यांनी सांगितलं आपलं काम संपलंय ना, आता का नाही उठायचं. तुकोबारायानं सांगितलं, अरे तुम्ही ब्राह्मण आहात, अरे तुम्ही वारकरी आहात, आणि यजमानाची तृप्ती व्हायच्या अगोदर जर अतिथी निघत असेल, यजमानाची तृप्ती न होता जर अतिथी निघत असेल तर त्या अतिथीला वाहड्याल्या उसातलं डुक्कर म्हणायचं. डुक्कर म्हणायचं. आपण वारकरी आहेत ना, ब्राह्मण होत आपण. अरे ती एकटी म्हातारी आहे, विधवा आहे, ब्राह्मणेशिवाय एका पवित्र आश्विलाईन शाखेतली येते. स्वतःच्या कष्टानं जमवलेला तिनं शिदा सामुग्री आपल्याला लेकरासारखं जीव घातलंय. अरे ती एकटी जेवावर आहे, ती जेवल्याच्या व्यतिरिक्त आपण निघून जाणं म्हणजे आपण पशु आहेत. आपल्याला ज्ञान नाही, पशु काय पाप पुण्य जाणी ती उत्तम मध्यम भोग भोगी ती. आपण माणसं आहेत ना, वारकरी होत, ब्राह्मण होत. चूक आपण, चूक येते आपण. बसा. तुकोबारायांनी म्हातारीला सांगितलं माय जेव ग. घेतलं पात्र, जेवली ती. आणि तुकोबारायांनी तिच्या डाव्या हाताला धरून घराच्या बाहेर काढलं. ह्या धडधाकड जेवढे वारकरी होते त्यांच्या हातानं तिचा घरातला पसारा बाहेर काढला. जाता असेल, उखळ असेल, मुसळ असेल, तवा असेल, काठोट असेल, फळपाट असेल, बेलना असेल, पाण्याचा माठ असेल, पिठाचे गाडगे असतील. त्यावेळेला डबे नव्हते. आता माझ्या कळण्यात डबे नव्हते जास्त, आता डबे झाले. काळ बरा आला, गोड काळ आहे, मालकाची कृपा आहे विटीवरच्या सध्या. तिला बाहेर काढल्याच्या नंतर गावातल्या एका श्रीमंताला जवळ बोलिलं. महाराज शासन कोणतं येऊ द्या, पण त्या शासनाने या 18 लोकांचा आदर्शच घ्यावा. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नामदेवराय असतील, चोखोबाराय असतील, नाथबाबा असतील, सावता महाराज असतील, शेणा महाराज असतील, रविदास महाराज असतील, कबीरा असतील, मीराबाई असतील, जनाबाई असतील, सखुबाई असतील, या लोकांचा शासनाने आदर्शच घ्यावा. तुकोबारायचा आदर्श किती मोठा आहे लक्षात घ्या. तुकोबारायांनी म्हातारीचा संपूर्ण पसारा बाहेर काढल्याच्या नंतर एका गावातल्या गडगंध श्रीमंताला जवळ बोलवलं आणि त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि सहज एक तोंडातून वाक्य गेलं, अरे वारकऱ्याला जीव घालणारी बाई आहे, अरे सात्विक ब्राह्मणांना जीव घालणारी. वाक्य नीट लक्षात ठेवा, निष्ठावंत वारकऱ्यांना जीव घालणारी आहे, नुसत्या तुळशीच्या माळा घालणाऱ्याला नाही, नुसते नाकापासून शेंडी लोक गंध लावणाऱ्याला नाही. टिळा टोपी माळा
हे वरचा देखावा आहे. बाईनं मंगळसूत्र किती मोठं घातलंय, कुंकू किती मोठं लावलंय, त्यापेक्षा नवऱ्याला जीव किती लावती हिला पतिव्रता म्हणत असते. असा झोक तर सगळ्यालाच देता येते. काय नाही, काय विषय नाही, काय त्याला. हा रुपया कोणाची उधारी न देणारा ही शिकमाळी घालतो. गळा कमी पडल्यामुळं मनगटातही घातल्या, काही दिवसाला कमराला बांधतेत का काय माहित, पण असा पुरावा नाही. तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा, तुळशी माळ हाता, गोपीचंद पाठा, असं नाही. हातायनं माळीन पाठीला गोपीचंद नाही. जे नियम आहे का त्या नियमात वागलं पाहिजे. वारकर जी मागच्या लोकांनी लावलेली आचारसंहिता आहे ना, ती आचारसंहिता गोड असते. रुद्राक्षाच्या बाबतीत नाही बोलायचं, मी तुळशीच्या माळीच्या बाबतीत बोलायलो. काही माणसं इकडचं तिकडचं लावतात, यालाची बेलाला, शिमग्याच्या तेलाला. मी फक्त तुळशीच्या माळीच्या बाबतीत सांगतो. रुद्राक्ष कुठं कुठं बांधावा हे एखाद्या वेळेस सांगणाऱ्यालाही माहित नसेल, इतके पुरावे त्याचे वेगळे येतं. विठाला विठाला पण ते पण कोणी बांधावा याला सुद्धा नियम येत ना. शेणीत रुद्राक्ष बांधला आणि धाब्यावर जेवायला चालला, ये मासा हानीन तुला सुंबळ्या, तू इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. विठाला विठाला काही नाटक करणारी लोक जास्त वाढली. त्या श्रीमंत माणसाच्या खांद्यावर हात ठेवला. अरे निष्ठावंत ब्राह्मणांना जीव घालणारी बाई आहे. वाक्य पुन्हा आहे का, निष्ठावंत वारकऱ्यांना जीव घालणारी बाई आहे. तुम्ही किती मोठी माणसं आहेत, तुमच्यावर विटेवरच्या मालकाची कृपा आहे, काशीतल्या मालकांची कृपा आहे, या परिसरात तुम्ही एक नंबरचे श्रीमंत आहात. आणि ते पुन्हा चोऱ्या करून श्रीमंत झालेलं नव्हतं, दुसऱ्याचा गळा दाबून श्रीमंत झालेलं नव्हतं. बऱ्याच माश्या, बारक्या माश्या खाल्ल्या मोठ्या होत्यात, अशी माशी नव्हती ती. आहा आहा, तो सात्विक जोडो आणि आधवणं उत्तम व्यवहार आहे. तुकोबा राय कशाला कोण्या भांगाऱ्याच्या खांद्यावर हात टाकतील. आणि त्या श्रीमंताला सांगितलं, सरकारने घ्यावा या लोकांचा आदर्श. त्या श्रीमंताला सांगितलं, अरे निष्ठावंत वारकऱ्यावर आणि सात्विक लोकांवर, ब्राह्मणावर प्रेम करणारी बाई आहे, हिला 5-50 कौलाचं घर देऊन टाका. आणि त्या श्रीमंताला सांगून तुकोबारायांनी घर दिलं. शासन आज गरीबाला घरकुल देते. 400 वर्षापूर्वी तुकोबारायांनी श्रीमंताला सांगून गरीब वारकऱ्याला घर दिले. हा आदर्श सरकारने घ्यावा. विठाला विठाला देऊन टाकलं तिला घर. येऊन या काळ बैसला शेवसा सांगतोय, घर देऊन टाकलं. तुकोबाराय परत आले. आता तुकोबाराय जोपर्यंत गावातून निघत नाही तोपर्यंत काय कोण्या वारकऱ्याची टपर आहे तिथून सोडून जायची. काय एखाद्या ब्राह्मणाची हिंमत आहे त्यांना सोडून जायची नाही. तुकोबाराय पुन्हा म्हातारीच्या झोपड्याकडं. त्याच्यातले 4-2 म्हणले, आगाऊच काम झालं बाबा, आता काही घेणं देणं नाही ना, काय संबंध आहे का आता तिकडं जायचा. यांना काय माहिती आहे तुकोबाराय कशा करता चाललेत. तुकोबाराय पुन्हा म्हातारीच्या घराकडे गेले. म्हातारीच्या घराकडे नाही पाहिलं, बाजूच्या 2 मजली पाषाणाच्या भिंतीकडे पाहिलं. आणि तुकोबारायच्या डोळ्यातल्या पाण्याच्या कडा होल्या झाल्या, डोळ्याच्या कडा पाण्यानं होल्या झाल्या. दोन्ही हात छातीवर ठेवले आणि विटेवरच्या मालकाचं स्तवन केलं. जगदानंद कंद जगतपती पंढरीश परेशा, देवा माफ कर रे देवा. देवा आम्हाला फार भूक लागली होती म्हणून तुला बेजार नाही केलं रे देवा. आम्ही 4-2 दिवसाचे उपवासी त्याच्याकरता तुला नाही बेजार केलं रे. एका निष्ठावंत सात्विक गरीब अश्विलायन शाखेतल्या निष्ठावंत वारकरी म्हातारीच्या अंतःकरणातलं मनोगत पूर्ण व्हावा याच्याकरता तुला कामाला लावलं. काय काम लावलं होतं माहिती आहे? ह्या म्हातारीची इच्छा होती एवढे ब्राह्मण इतके वारकरी जेवावा, पण ते जेवणं शक्य नव्हते. रामेश्वर बुवा शक्य नव्हते. तुकोबारायला माहित होतं हे काही वेळात घर पडतंय. विटेवरच्या मालकाला काम सांगितलं, देवा ह्या म्हातारीच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण होईपर्यंत तू तुझ्या सुदर्शनानं भिताड थांबेव. आणि जगाच्या मालकानं, विटेवरच्या मालकानं
त्या भिंतीला सुदर्शन लावलं होतं. काय व्याप असेल हो त्याच्या पाठीमागं. पण तुकोबारायचं ऐकल्याच्या नंतर भिंतीला सुदर्शन लावलं. देवा आता काढून घे सुदर्शन. इतका तोंडातून वाक्य पडल्याबरोबर फार धाड 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 भिताड पडलं. झोपडं होत्याचं नव्हतं झालं. दृष्टांत संपला. महाराज देहूतले मालक पंढरपुरातल्या मालकाला काम सांगतात. आणि कोणासाठी काम सांगितलं माहिती आहे? एका सामान्य माथारीसाठी. मग ज्या माथारीसाठी पंढरपुरातला मालक विश्वाचा व्याप सोडून सुदर्शन घेऊन त्या भिंतीला लावतो, त्यावरती ती माथारी किती अधिकारी असेल, काय दर्जा असेल त्या माथारीचा भक्तीचा, काय नाविन्य असेल त्या माथारीच्या बाबतीत, भक्तीचं टोक किती मोठं असेल. जिच्यासाठी पंढरपुरातला मालक भिंतीला सुदर्शन लावतो त्यावरती ती माथारी किती अधिकारी असेल. पण सज्जनांनो, 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या माथारीला नाही थांबता आलं म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, येवनिया काळ बैसला से उसा, 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 येवनिया काळ बैसला से उसारा, येवनिया काळ बैसला से उसा, येवनिया काळ बैसला से उसा, येवनिया काळ बैसला से उसा. की तोसी कैसा डोळे आता, झाकी तोसी कैसा डोळे आता, वाचे नारायण वदे तू सादर सादर, वाचे नारायण वदे तू सादर. झाकीले ते डोळे आता, झाकीले ते वाचे नारायण वदे तू सादर, वाचे नारायण वदे तू सादर. करू शकतो आपण त्या बाईची बरोबरी? नाही, नाही करू शकत. आवाज 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 मग या अधिकाराचं शिखर गाठलेली स्त्री जिच्या शब्दाचं पालन तुकोबाराय करतात. घरी या म्हणल्यावर गेले ना तुकोबाराय तिच्या घरी, गेले जेवायला, गेले तिच्या घरी, गेले जेवायला. त्यावर ती बाई किती अधिकारी असेल गुरुजी. नाही थांबता आलं हो तिला, नाही थांबता. आमची कथा आहे. तुमचा जिल्हा बीड येतो का? तुमच्या जिल्ह्यातलं एक जण पंढरपूरला गेलं. नाव गाव तुम्ही तुमचं तपासा, मी गुत थोडं घेतलंय. तुमचं तुम्हाला माहित असावं, आहे का नाही? मला काय घेणे घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. बैल आपल्या इथले चांगले असेल तर आपलं पेरावं, आणि पुढच्याचं राहिलं असेल तर त्याला तशी द्यावा. आपलं पेरणी सोडून दुसऱ्याचं नाही पेरावा. पपेच माय काय खाईन? तुम्हाला माहित असावं कोण असेल ते. गेलं पंढरपूरला. हुशार विद्वाने सात्विके सदाचारी पुण्यशीले. पंढरपूरच्या मालकाला व्यथा सांगितली. त्या दिवशी पंढरपुरात मुक्काम केला आणि पंढरपुरातला मालक प्रत्यक्ष स्वप्नात आलाय. त्यावरती किती अधिकारी असेल कल्पना करा. देव स्वप्नात आहे, देव. आणि देवानं सांगितलं, भाऊ तू ज्या कामाकरता माझ्याकडे आलास ते काम ज्ञानोबाराय करतील. पुन्हा आळंदीला माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आळंदीतल्या मालकांच्या
समाधीवर डोकं ठेवलं. व्यथा सांगितली. मला मालकाने तुमच्याकडे पाठवले. आळंदीत झोप लागली. संध्याकाळी ज्ञानोबाराय स्वप्नात दृष्टांत दिला, तुमचं जे काम आहे ते देहूतले मालक करतील. आणि मग तुकोबारायकडे गेले. मग तुकोबारायला आता तिथं प्रत्यक्षच बोलले ना. तुकोबारायला मी पंढरपूरला गेलो, पंढरपुरात स्वप्नात दृष्टांत झाला, ज्ञानोबारायकडे पाठवलं, ज्ञानोबारायने स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुमच्याकडे पाठवलं, माझं काम करा. तुकोबारायने कर 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 11 अभंग लिहिले, हातावर टेकले, त्याच्यावर नारळ टेकला आणि तुळशीच्या मंजुळाचा हार गळ्यात घातला. पण इतका राग आला तुमच्या बीड जिल्ह्यातल्या त्या माणसाला. मी केवढा माणूस म्हणे, केवढा माणूस की मला पांडुरंग दृष्टांत देतोय, मला ज्ञानोबाराय दृष्टांत देतात, आणि मला तुकाराम महाराजांनी हे प्राकृत 11 अभंग दिले. तो संस्कृत पंडित होता. वेद करतल होते त्याच्या, करतल, शास्त्र करतल होते, पुराण करतल होते, प्रभेद सांगायचा पुराणाचा. काय माणूस असेल. वेदाचा क्रम सांगणारे दुसऱ्या राज्यात एक महाराज होऊन गेले, संत कृपालूजी महाराज, ज्यांनी प्रेम मंदिर बांधले. ते क्रम सांगायचे, क्रम श्लोकाचा. हो, काय अभ्यास असतो काही लोकांचा, किती अभ्यास. पण स्थिर असते. बऱ्याच लोकांना बुटकं भर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालायचा नाद असतो. समुद्र त्याला म्हणला, इतक्या पाण्यानं मग काय आंघोळ होत नाही, पण तू तोंड धुतलंस का सकाळी? तू ह्याच तोंडावून असं पाणी फिरेव इतकं, तू मला काय आंघोळ घालू नको. नाद असतो काय कायला, तिळभर करायचा आणि इळभर सांगायचा. इतका विद्वान. आणि मला ही प्राकृत 11 अभंग, अभंग सामान्य आहेत का महाराज? या 18 संतांच्या अभंगाच्या गाथ्यातलं कोणतंही एक अक्षर तराजूत टाका आणि पलीकड तराजूत 1000 ब्रह्मदेव बसवा, तरी अभंगाच्या एका अक्षराचं वजन करता येणार नाही ब्रह्मदेवाला. एका अक्षराचं. इतकी नाविन्यपूर्ण अभंग आहेत, पण त्याला थोडासा राग आला. आणि काय मला हे साधे प्राकृत अभंग दिले म्हणे, आणि साधा नारळ दिलाय. नारळ दिले, मला नारळ दिले. आणि काय हा तुळशीचा पाला गळ्यात घातला माझ्या. त्याला काय माहिती तुळशीच्या पानाची काय बरं. माधव झाला बरोबर तुळशी पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा, उठा की चला. तुम्ही किती सोनं टाकल्या पंढरपुरातल्या मालकाचं वजन करता येईल भाऊ? नाही करत. पण एका तुळशीच्या पानात तुळशी पत्र पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा. पण याला कळालंच नाही तुळशीचं पान किती महत्वाचं आहे. कोरोनात मुसलमानाला तुळशी कळाल्या, पण आपल्या काही हराम खोरायनं 2-2 कोटीचे घरं बांधले, पण तुळशी वृंदावन नाही बांधले. नेमकं वृंदावन बांधताना त्याचं सिमेंट जळालं, त्याच्या इटा जळून गेल्या. 2-2 कोटीचं घर, बुठाडं बांधवाला अलमाऱ्या केल्या, पण तुळशी वृंदावन. मुसलमानाला तुळस कळाली हो. मुसलमानाला आमची इथं बुबू येत होती भांडे घासायला. मुसलमानाची गरीब बाई बिचारी म्हातारी, बोले बाबा तुम्हारे यहाँ तुलसी का पेड़ है. काही हिंदी काही मराठी बोलायची. आता मला काही हिंदी ओरिजिनल येत नाही, त्याच्यामुळे मी तिला मराठीतच बोलायचो. ती मराठी मायाकूनच शिकली, पण मला काही तिने हिंदी शिकली नाही. आता जास्त वेळ मी ती जो बसू कशाला, नाही शिकलो असतो. तुलसी का पेड़ है तुम्हारे? हाँ है बुबू यही बोले. मेरे को तुलसी के पत्ते दो बोले. मैंने घ्या ना. नहीं हो तुम्हारी हिंदू की पवित्र तुलसी है. बोले मैं काय को हाथ लगाऊं, आप चुन के देव बोले. मग मी तुळशीचे पानं तोडले तिच्या हातावर टाकलेत. म्हणलं बुबू
आता तुला कळतंय बबू ही तुळशी पवित्र आहे आमच्या हिंदूची आहे, मग तू काऊन नाही आली? बोले टीवी पे बातें कर रहे लोग ये तुलसी के पत्ते पानी में डाल के उबाल के पीने से कोरोना नहीं होता. हे भांडे घासणाऱ्या मुसलमानाच्या गरीब बाईला तुळस कळाली. आपल्या लय नालायकायला अजून तिचा पत्ता नाही. विठाला अहो तुळशीच्या मंजुळाचा हार किती पवित्र असेल, तसाच गळ्यातला काढान टाकला. बा हार 14 लोकांनी फेकून दिला. 14 लोकांनी. त्याच्यापैकी एक 222 मंत्र्याची पद एकट्यालाच होते. एक मंत्री नाही, 222 मंत्री पद एकट्यालाच होते. सरपंच एकट्यालाच. तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र याला सुवर्ण कमळाचा हार घातला होता. त्यानं ते आयटीत हार काढा आणि हातीला घातला. आयटीत काढा. हो, कोणी घातला होता? घरी गेल्यावर पाहणं आहेत ना भिताडासारखे मोबाईल इचकांते. विठाला विठाला आणि 14च्या नंतर 15वा हे इतिहासातला आहे, पुराणातला नाही ना. बीड जिल्ह्यातला इतिहासातला आहे, पुराणातला नाही. तो पुराण वेगळं, हा इतिहासातला आहे. कलियुगातला व्यक्ती आहे. हार काढून टाकला. ते 11 अभंगाचं पानही तिथंच ठेवलं आणि ते नारळही तिथंच ठेवलं. नारळ काय असेल सज्जनो, ते पान काय असेल आणि त्या तुळशीच्या मंजुळाची ताकद काय असेल. आणि त्याच दिवशी दुपारच्या नंतर एक व्यक्ती तुकोबारायाकडे आला. साधा माणूस, साधा. त्याचं नाव होतं कोंडोजी. याचं नाव सांगतो, चांगल्या माणसांचं नाव सांगावं, त्याचं नाही सांगत. आणि ते तुम्हाला पाठ असावं नाही का मारुतराव, तुमच्या जिल्ह्यातलं आणि तुम्हाला ध्यानात असावं ते. हो, कोंडोजी नाव आहे. आधीच्याचं नाही, हा नंतरच्याचं. कोंडोजी नाव आहे, कोंडोजी. आणि तुकोबारायाच्या चरणावर दंडवत घातला. तुकोबारायाने तो कागद देऊन टाकला. कागद हातात घेतल्याच्या नंतर हृदयाशी लावला. कागदच असा हृदयाला लावला. रडू लागला तो व्यक्ती. कोंडोजी नावाची व्यक्ती रडू लागली. तुकोबारायाने सांगितलं, अरे बाबा मी ते अभंग दिलेत, हा कागद तुम्ही हृदयस्थ केला, पण रडता का? मला वाचता येत नाही म्हणले. वाचता येत नाही मला, काय करू याचं? ठीक आहे, ठेवा जवळ. आदरानं तो कमरेला रुमाल बांधला होता. लखोटा खोसावा असा तो खोसून दिला. आणि तुकोबारायाने तो तुळशीच्या मंजुळाचा हार आता सुकला होता. तो हातात, तुकोबारायाच्या हातानं गळ्यात नाही घेतला, हातावर घेतला. आणि त्याच्यातल्या 2-3 मंजुळांनी ते पानं काढले आणि प्रसाद म्हणून खाऊन टाकले. महाराज ब्रह्मकन्येची कृपा झाली, सरस्वती कृपा पात्र झाली ती व्यक्ती. त्या पानाची ताकद किती होती, ते पान किती पवित्र आहे पुराणाला माहीत नाही. वेदानं डोकं लावायचं नाही, शास्त्रानं डोकं लावायचं नाही. हो, भक्ती नमली तिथं. भक्ती नमली. माधव झाला बरोबरीचा. काय डोकं लावून कोण? शास्त्र पुराण वेद काय त्या पानाच्या बाबतीत कथन सांगतील. इतकं मोठं टोक त्या तुळशीचं खाऊन टाकली. वाणीची कृपा झाली. आणि तिसऱ्यांदा तो नारळ हातावर देऊन टाकला. जा, ह्या नारळानं तुमची कायमची गरिबी संपल. देऊन टाकलं तुकोबारायाने. आता ही व्यक्ती पुन्हा ज्ञानोबारायाकडे गेली. पहिली बरं तुमच्या जिल्ह्यातली. आणि ज्ञानोबारायाच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि झोप लागली. आणि स्वप्नात सांगितलं, भताने भाऊ, ज्ञानोबाराय म्हणतात जे तुकोबारायाच्या प्रसादाला डावल तू त्याला भारतात आता पिराचा पण प्रसाद नाही. विठाला विठाला तुकोबारायाच्या प्रसादाला डावलणाऱ्याला सैलानी बाबा पण प्रसाद देत नाहीत. आहा, ते पण देत नाहीत म्हणले. चला निक म्हणले, काढून दिलं. आणि तुकोबारायाने ह्या कोंडोजीला अभंग दिले 11.
तुळशीच्या मंजुळा दिल्या, खाऊन टाकल्या प्रसाद म्हणून. वाणीची कृपा झाली, सरस्वतीची कृपा झाली, अक्षराची कृपा झाली, शास्त्राची कृपा झाली, वेदाची कृपा झाली, पुराणाची कृपा झाली, प्रांताची कृपा झाली, वंश कृपा झाली आणि अजूनही बऱ्याच कृपा आहेत. पण एक महत्वाची कृपा आहे, आत्मकृपा झाली. आत्मकृपा झाली, आत्मकृपा झाली. आणि त्या कृपेने अभंग वाचित राहिले आणि नारळ घरी नेला. घ्या म्हणले, हा प्रसाद तुमचं कल्याण करील, तुमची कायमची गरिबी संपील. आणि ते नारळ फोडल्या, त्याच्यात मोहरा निघल्या. साक्षात्कार नाही, चमत्कार नाही, जादूटोना नाही. हे नारळ अहमदाबादच्या सोनाराचं होतं. अहमदाबादला एक सोनार आहे, त्या सोनारानं माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि प्रपंचातली एक व्यथा होती ती ज्ञानोबरायाच्या पुढे व्यथा मांडली आणि त्याची व्यथा कायमची गेली. प्रारब्ध असेल बिचाऱ्याचं, ज्ञानोबरायासारख्याच पवित्र समाधीवर त्याचं डोकं पडलं आणि त्याची ती व्यथा निघून गेली. मग उपकार कसे फेडावा म्हणून त्याने जितकं नारळ मोठं भेटन तितकं मोठं घेतलं. शेंडी काढली नाही, काय नाही, त्याच्यात सळई ठोकली म्हणजे खिळा आणि मधलं पाणी खोबरं काढून टाकलं आणि तात्या मधात मोहरा टाकल्या आणि कणकीनं तोंड बंद केलं आणि नारळ समाधीवर ठेवून टाकलं. मांडवेकर समाधीवर ठेवलं. स्वप्नात दृष्टांत अहमदाबादच्या सोनाराच्या, अरे हे नारळ माझ्याकडं नकोय, हे तुकोबारायला नेऊन दे. आणि तेच नारळ बीड जिल्ह्यातल्या व्यक्तीला दिलतं. पण त्याला वाटलं खोबरं ठिकाणी माझा खोबरं ठिकाण, त्याला वाटलं पोळ्याला इकत घेतलेलं ठिकाणी मसुबाल फोडायला. आणि ते नारळ तुकोबारायनं कोंडोजीला दिलं. बरमाटी सागाचा वाडा बांधला त्यानं, बरमाटी सागाचा वाडा. कोंडोजीनं बांधलेल्या वाड्यात जी चौकट होती त्या चौकटीत त्याच्या वाड्यामध्ये आरशे लावायचं कामच नव्हतं. चौकटीतच आरस बघायचं आणि भांग पाडायचा. कोंडोजीच्या घरच्या बायका चौकटीत बघून कुंकू लाईत होत्या, आरशाचं कामच नव्हतं. अशा सागाचा वाडा बांधला एक. आणि त्या तुळशीच्या पानाची कृपा आणि त्या अभंग 11 अभंगाची कृपा, 5व्या क्रमांकाचे रयतेचे राजा यांच्या देव्हाऱ्यातली पूजा करायचा मान कोंडोजीला प्राप्त झाला. दृष्टांत संपला सज्जनांनो. मला सांगा, विटेवरच्या मालकाने या प्रसादासाठी ज्ञानोबरायाकडे पाठिलं इथल्या व्यक्तीला. ज्ञानोबरायांनी या प्रसादासाठी तुकोबारायाकडे पाठिलं. प्रारब्ध खोटा असल्यामुळं प्रसाद भेटला नाही. प्रारब्ध गोड असलेल्या कोंडोजीला प्रसादही भेटला, अभंगही भेटले, नारळही भेटलं आणि तुळशीच्या मंजुळाचा प्रसादही भेटला, नारळाचा प्रसाद भेटला. किती मोठा कोंडोजी अधिकारी असेल. पण सज्जनांनो, त्या कोंडोजीला सुद्धा तुकोबाराय, ज्ञानोबाराय आणि विटेवरची मालक किंवा विटेवरचे मालक ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय तिघायच्या कृपा पात्र असलेला कोंडोजी याला इहलोकात थांबता आलं नाही. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, बैसला से उससा एवोनिया